नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आजची रेसिपी आहे मोदक. ओल्या खोबऱ्याचे मोदक केलेले आहेत मी. अगदी सोप्या पद्धतीने केलेले आहेत. रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा, त्यासाठी मी इथे 2 वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडंसं एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. आणि आता पाणी थोडं ॲड करत आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्तही पातळ मळायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे. लागल तसं पाणी घालत चांगलं पीठ हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं मी पाणी ॲड करत अशी कणिक मळून घेतलेली आहे. आता हे सर्व एक जीव करून, एक गोळा करून 5 ते 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे. असं झाकून ठेवायचं. कणिक भिजते तोपर्यंत आपण इकडे बघा सारण करून घेऊ. मी एक ओला नारळ घेतलेला आहे. नारळाचं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि इथे 1 पाव किलो गूळ घेतलेला आहे. गूळ हा बारीक चेचून घेतला आहे. खोबरं आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खिसून केलं तरी चालतं, पण खिसल्यानंतर आज जास्त मोठं तुकडे राहतात, त्यामुळे मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. बघा, हे आपल्याला चांगलं तुपात भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुपात चांगलं भाजून घेतलं की मोदक छान होतात. तूप चांगलं गरम झालं आहे. आता आपण जे बारीक केलेलं खोबरं होतं ते टाकायचं आहे आणि हे छान परतून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनटं असं परतून घ्यायचं. थोडंसं भाजलं की यात आपण आता गूळ ॲड करायचा आहे. आपण जो बारीक केलेला गूळ होता तो यामध्ये मी ॲड करणार आहे. मिडियम गॅसवर गूळ चांगला इगरेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर हे चांगलं मिश्रण भाजून घ्यायचं आहे. चांगलं हे घट्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं, नाहीतर मोदकाला सात पाणी सुटल्यागत होतं. छान भाजलेलं आहे. मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं. थोडंसं गार होऊन द्यायचं. गार झालेलं आहे चांगले. आता आपण बघूया, आपली कणिक 5 ते 10 मिनटं झालेले आहेत. हे बघा, चांगली भिजलेली आहे कणिक. मला एकदा थोडंसं तेल लावून मळून घ्यायची. आता बघायच्या बारीक बारीक गोळ्या करायच्या. बघा, या साईजच्या गोळ्या करून घेतल्यात मी. असं छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या. आपण जे सारण केलं होतं ते आतमध्ये घालून अशा बारीक बारीक प्लेटचा पाडून घ्यायच्या. छान होतात मोदक.
मग अशा बारीक बारीक प्लेटा पडल्या पाहिजेत. छान दिसतात मोदक, दिसायला पण छान दिसतात, खायला पण छान लागतात. बघा असे सर्व मोदक करून घ्यायचे. आपले मोदक तयार झालेले आहेत. आता मी उकडायचं आहे, आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. एका चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आतनं. तेल लावलं की मोदक चिटकून बसत नाहीत. मस्त तेल लावून सगळे मोदक मी चाळणीमध्ये घेतले आहेत. मग इथे मी टोपामध्ये एक अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ती चाळणी ठेवायची आहे. वरती असं झाकून ठेवायचं. 10-15 मिनटं ठेवलं की मोदक असे छान उकडतात. 15 ते 20 मिनटात मोदक चांगले उकडून निघतात. बघू शकता छान झालेले आहेत मोदक. बघा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.